रेस्टॉरंटच्या चवीचं सांबार घरी बनवायचंय, पण ते नेमकं तसं बनत नाही. तर ह्यासाठीच आज मी तुम्हाला साऊथ इंडियन पद्धतीचं पारंपरिक सांबार मसाला आणि त्यापासून बनणारं झटपट सांबार दाखवणार आहे. आपण सुरुवात करूया. सांबार मसाला म्हणजे तुम्हाला वाटत असेल की भरपूर जिन्नस आणि भरपूर मेहनत, पण तसं नाही आहे. अगदी घरचेच जिन्नस वापरून आपल्याला सांबार मसाला बनवायचा आहे. तर ते सगळ्यात आधी मी अर्धा कप धणे घेतलेले आहेत, ते आपण भाजून घेऊया. आता हे धणे जे आहेत ते गरम होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे, खूप अगदी लाल करायचे नाही आहेत. आता ह्यात घालूया 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून जिरे, पाव टीस्पून मेथी दाणे आणि 1 टीस्पून काळी मिरी. आता धण्याबरोबरच हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचे. छान असा सुगंध आता सगळीकडे पसरायला लागलेला आहे. 1-2 मिनिटांनी आपण हे काढून घेणार आहोत. हे व्यवस्थित भाजून झालेलं आहे. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. इकडे 2 टेबलस्पून तूर डाळ घेतलेली आहे, 2 टेबलस्पून तांदूळ, 2 टेबलस्पून चणा डाळ आणि 2 टेबलस्पून उडीद डाळ. तर आता हे सगळं आपण भाजून घ्यायचे. हे अर्धवट भाजत आलं की आपल्याला ह्याच्यात पाव कप कढीपत्त्याची पानं घालायची. डाळींबरोबर कढीपत्त्याची पानंसुद्धा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची. तो सुद्धा आता काढून घेऊया. इथे मी साधारण 20 काश्मीरी सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याचे असे देठ काढून घेतलेले आहेत. तर त्या आता आपण भाजून घेऊया. मिरच्यासुद्धा भाजून झालेल्या आहेत. आता मी गॅस बंद करते. मिरच्यासुद्धा आपण काढून घेऊया. ह्या खाली राहिलेल्या ज्या बिया आहेत ह्या काढून टाकूया. आता हे जे सगळं साहित्य आहे हे आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे. जराही ते गरम राहता कामा नये. आता हे सगळं थंड झालेलं आहे. तर मिक्सरच्या भांड्यात आपण हे वाटून घेऊया. एका वेळेस जर सगळं गेलं नाही तर थोडं थोडं करून सुद्धा आपण वाटून घेऊ शकतो. 1 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर, पाव टीस्पून हिंग आणि अर्धा टीस्पून हळद घालते. सांबार मसाला तयार आहे. मस्त ह्याचा सुगंध येतोय. आणि हो, हा सांबार मसाला तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये 6 महिनेपर्यंत स्टोअर करू शकता. तर आता आपण सांबार बनवायला घेऊया. त्यासाठी मी एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून एवढे तेल घेते. तेल गरम झालेलं आहे. आता ह्याच्यात आपण 1 टीस्पून मोहरी घालूया. 10-15 कढीपत्त्याची पानं हाताने तोडून घालायची. त्यानंतर घालूया अर्धा टीस्पून हिंग. आता हे 5-6 छोटे छोटे कांदे मी असे 2 भाग करून घेतलेले आहेत, ते ह्यात घालून घेऊया. आता ह्याच्यात मी 1 कप भोपळ्याचे तुकडे घालते. 1 शेंग छोटे तुकडे करून घेतलेली आहे ती घालून घेऊया. आणि 1 कप टोमॅटोचे तुकडे हे घालून व्यवस्थित परतून घ्यायचे. आता इथे चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. 1 टीस्पून साखर ही चवीकरता आहे. आता हा जो आपण सांबार मसाला केला होता त्यातला 2 टेबलस्पून मसाला घालून घ्यायचा आहे. हे सगळं छान मिक्स करायचं आहे. आता ह्याच्यात थोडंसं पाणी घालून आपण ह्या भाज्या शिजवून घेणार आहोत. आता झाकण लावून एक 5 ते 10 मिनटं ह्या भाज्या शिजवून घेऊया. 10 मिनटं झालेली आहेत. हे बघू शकता ह्या भाज्या 80% शिजलेल्या आहेत. आता इथे रंगासाठी मी 1 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर घालते आणि अर्धा टीस्पून हळद घालूया. व्यवस्थित मिक्स करूया. इथे मी एक छोट्या लिंबा एवढी चिंच भिजत घातलेली होती पाण्यात आणि त्याचा कोळ केलेला आहे, म्हणून आपण तो शेवटी घातलाय. एकदा व्यवस्थित मिक्स करूया. इथे 1 कप तुरीची डाळ, हळद आणि हिंग घालून कुकरला 3 शिट्ट्या करून ही मी घोटून घेतलेली आहे. ती आता आपण ह्यात घालूया. एकदा व्यवस्थित मिक्स करूया. हे आता डाळ खूप जाड आहे, त्याच्यामुळे आपण त्यात पाणी घालणार आहोत. जशी कन्सिस्टन्सी सांबारची आपल्याला हवी तसं पाणी घालायचं. झाकण ठेवून याला एक छान उकळी काढून घेऊया. 10 मिनटं झालेली आहेत. बघू शकता सांबार मस्त असं उकळलेलं आहे.
भाज्यासुद्धा छान शिजल्या आहेत, खूप सुंदर रंग आला आहे. आता ह्याच्यात आपण कोथिंबीर घालूया, भरपूर अशी कोथिंबीर घालूया, एकदा मिक्स करूया आणि आता गॅस बंद करूया. घरच्या घरी सांबार मसाला कसा बनवायचा हे तर आता मी तुम्हाला दाखवलं. तुम्ही सांबार करून बघणारच. आता ते डोश्याबरोबर करणार, इडलीबरोबर की मेदूवडा, हे मात्र मला कमेंट करून कळवायला विसरायचं नाही. आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी रुचकर मेजवानीला सबस्क्राईब करायचे. आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात.